बारसकरांना हरवण्यासाठी माझे आमदार 4 आमदारांनी आमदाराची या ठिकाणी सभा झाली होती. रमेश बारसकर पल्ला फाईल सर्व नगरशी वालती चालते, पण रमेश बारसकर पल्ला फाईल ही भावना होती. काय एकंदरीत सांगाल? कोणाची काही इच्छा असली तरी ते देवाला आणि नागनाथ महाराजाला माहित आहे. नागनाथ महाराज हे मोहोळचे आराध्य दैवत आहे आणि तिथं सत्याचाच विजय होतो. त्याप्रमाणे सत्याचा विजय झाला. विक्रमी मताधिक्याने टोटली 1162 का काहीतरी लीड आलेले आहेत. समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि हे मी बाकीत खूप असा काही दांडगा आत्मविश्वास किंवा फालतू असं म्हणून सांगितलं होतं साहेबांना. मी त्याच दिवशी ज्यावेळी प्रचारामध्ये एक फेरी घेतली त्याच वेळी मी साहेबांना सांगितलं तुम्ही विक्रमी मताधिक्याने येत आहे आणि सगळ्यांचे समोरच्याचे डिपॉझिट जप्त होणार आहेत हे मी साहेबांना सांगितलं होतं. त्याप्रमाणे झालेलं आहे. जनतेला माहिती आहे आपलं काम कोण करणार, आपल्यासाठी कोण व्यक्ती आहे, अहोरात्र झटणारा कोण व्यक्ती आहे हे जनतेला माहिती होतं. 4 दिवस प्रचारात फक्त नागरिकांमध्ये येऊन आणि एका दिवसात 2-2 वेळा फेरे मारून पाय धरून कुणालाही मतं मिळत नसतात. कायम लोकांच्या संपर्कात असणं आणि त्यांचे प्रश्न सोडवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि लोकांनी त्याद्वारे आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या पक्षाला नगराध्यक्ष आणि आमचे उमेदवार निवडून दिलेले आहेत. ज्यांचा पराभव झालेला आहे तिथल्याही मतदारांचे आम्ही ऋणी आहोत.